सावंतवाडी शहरातील जुना बाजार ते माठेवाडा असे गेल्या 2 महिन्यांपासून कासवाच्या गतीने सुरू असलेल्या नळपाणी योजना आणि गॅस पाईपलाईनच्या कामामुळे खंदून ठेवलेल्या रस्त्यामुळे स्थानिक नागरिक वाहनचालक मेटाकुटीला आले आहेत. नळपाणी योजनेला नरेंद्र डोंगरटाकी ते पाळणेकोंड धरणपर्यंत जाणाऱ्या मुख्य पाईपलाईन टाकण्याचे काम 14 फेब्रुवारीपासून सुरू झाले असून 14 मार्च होऊन गेली तरी अजून काम अपूर्ण आहे. आपण सुंदरवाडी शहरात आहोत की ग्रामीण भागात आहोत हेच समजण्याचं झालं आहे. माटेवाडा भागातील जागरूक नागरिकांनी आज नगरसेवकांसह मुख्याधिकाऱ्यांची भेट घेतली. नगरसेवक आणि नागरिकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत खडे बोल सुनावले आणि जाब विचारला. कामात चूक झाल्याचे त्यांनी मान्य केले. धुळीचे साम्राज्य पसरले असून तात्काळ रस्ते सुस्थितीत आणण्याचे सूचना करण्यात आल्या. सदर पाईपलाईनच्या कामामध्ये असणारे 3 पाईप हे एकमेकावर टाकून भराव टाकत असता स्थानिक रहिवासी निवृत्त अभियंता मंगेश चिटणीस यांच्या मार्गदर्शनाखाली DPR मागून घेऊन पुन्हा भराव चर लांबी वाढवून तिन्ही पाईप साईड बाय साईड घालून घेतले. शहराच्या नळपाणी पुरवठा योजनेचं काम चालू आहे आणि माठेवाड्यात इथले जे दत्त मंदिर आहे त्या दत्त मंदिर पासून साधारणपणे माठेवाड्यात भागीरथी मंदिरपर्यंत हा जो काही 200 ते 300 मीटरचा भाग आहे, इथलं काम 14 फेब्रुवारीपासून म्हणजे 1.25 महिन्यापूर्वी सुरू झालेलं आहे आणि अजूनही अपूर्ण अवस्थेत आहे. सुरुवातीला ज्यावेळेला हे काम सुरू झालं त्यावेळेला अतिशय अतांत्रिक पद्धतीने आणि चुकीचं नियोजन या कामामध्ये दिसून आलं आणि त्याच्यामुळे आम्ही या ठिकाणी सर्व लोकांनी, स्थानिक नगरसेवक असतील किंवा नागरिक, त्यांनी काम थांबवलं आणि त्याच्यामधल्या ज्या काही त्रुटी आहेत त्या त्यांना आम्ही दाखवून दिल्या. त्याच्यामध्ये प्रामुख्याने एक गोष्ट अशी होती की या ठिकाणी 3 लाईन्स आहेत. एक आहे ती आपल्या पाळणेकोंड धरणाकडनं येणारी मुख्य लाईन आहे की उद्या ह्या लाईनवर काही जरी प्रॉब्लेम झाला, कुठे जर लिकेज झालं तर सगळ्या सावंतवाडीचा पाणीपुरवठा बंद ठेवावा लागणार आहे. त्यानंतर दुसरी लाईन आहे ती नरेंद्र टेकडीवरच्या आपल्या साठवण टाकीपासून या भागामध्ये म्हणजे माठेवाडा आणि वैश्यवाडा किंवा हा जो बाहेरचा वाडा या भागामध्ये जाणारी मुख्य वाहिनी आहे. आणि तिसरी पाईपलाईन आहे ही सर्व्हिस लाईन ज्याच्यावर आपल्याला नळ कनेक्शन दिली जाणार आहे. या तिन्ही पाईपलाईन्स टाकत असताना सुरुवातीला असं दिसून आलं की ती अतिशय कमी चराची रुंदी होती. सर्वसाधारणपणे पाईपलाईन ज्यावेळेला आपण घालतो त्यावेळेला पाईपलाईनच्या दोन्ही बाजूला किमान 1-1 फूट अंतर एवढी चराची रुंदी ठेवणं गरजेचं असतं, ज्यायोगे पाईप जोडणं आणि भविष्यात कधी जर पाईपची दुरुस्ती करायची झाली तर त्या दृष्टीने काम करायला ते सोयीचं जाईल. या ठिकाणी एकाच चरामध्ये 3-3 पाईप घालण्याचे प्रकार दिसून आल्यानंतर ते काम आम्ही थांबवलं आणि त्यानंतर ते पाईप्स बाजूने घ्यायला त्यांना सांगितलं गेलं. ते करत असताना इथे या ठिकाणी काही अडचणी होत्या नक्की, कारण पूर्वीच्याही लाईन्स होत्या किंवा आहेत, परंतु ते करत असताना त्यांना आम्ही सांगितलं की त्या लाईन शक्यतो सरळ येईल असं बघा एका रेषेत, कारण की जर त्या वेड्याकडे घातल्या, खास करून ज्याला आपण डक्टाईल लाईन किंवा लोखंडी पाईप्स आहेत ज्या रबर रिंगवर जोडलेल्या आहेत, गास्केट रिंगवर, उद्या त्या ठिकाणी जर लिकेज झालं तर ती पूर्ण पाईप काढल्याशिवाय आपल्याला त्याची दुरुस्ती करता येणार नाही. परंतु तरी सुद्धा घाईघाईत हे काम पूर्ण करून घेतलं गेलं आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी कोणाचंही सुपरविजन नव्हतं, कोणी इंजिनियर जबाबदार नव्हता. स्थानिक नगरसेवकांना सांगितल्यानंतर सगळे लोक जमा झाले. त्या ठिकाणी त्यांचे अभियंते किंवा कॉन्ट्रॅक्टरचे प्रतिनिधी वगैरे आले, त्यांना या सगळ्या गोष्टी कानावर घातल्या. परंतु आज 1.25 महिना होऊन गेला तरी हे काम पूर्ण झालेलं नाही. आता या ठिकाणी रस्ता नूतनीकरण करण्याच्या दृष्टीने जी काय तयारी चालू आहे ती पाहता त्याच्यामध्येही त्रुटी आहेत. परंतु हे नूतनीकरण करण्यापूर्वी खरं तर ह्या पाईपलाईनचं टेस्टिंग घेणं गरजेचं आहे, कारण भविष्यात उद्या पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर त्याच्यामध्ये जर काही कुठे लिकेज झाली तर त्या ठिकाणी आपल्याला खड्डे घ्यायला लागणार आणि परत त्या ठिकाणचं सगळं डांबर निघून जाणार आणि परत रस्त्याची दुर्दशा ही होणार आहे. तर या दृष्टीने काल आम्ही मुख्याधिकारी यांना निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की हे काम लवकरात लवकर योग्य पद्धतीने होईल, या बाबतीत आपण स्वतः वैयक्तिक लक्ष घाला आणि संबंधित यंत्रणेला जरूरच्या सूचना द्या आणि आम्हाला या त्रासातून बाहेर काढा, कारण हा फक्त एक 200 ते 300 मीटरचा भाग आहे ज्यासाठी 1.25 महिना आम्ही सगळे ताटकळत आहोत. बाकीच्या ठिकाणी काय काम चालू आहे याचा आपला अंदाज घेतलेला बरा. धन्यवाद. माठेवाडा ते जुना बाजार परिसरात रस्ते खोदल्याने नळाचे पाईपलाईन वारंवार फुटत असून नागरिकांनी पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. विरोधी नगरसेवक देव्या सूर्याजी व देवा टेमकर
यांनी नगरपालिकेच्या बांधकाम विभागावर ताशेरे ओढले. कंत्राटदाराकडून बोगस काम सुरू असून परिसरात धुळीचे साम्राज्य पसरल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. येत्या 26 मार्चपर्यंत खोदलेल्या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाले नाही तर 27 मार्चपासून सुरू असलेल्या पूर्ण काम बंद करण्यात येईल. त्यानंतर परिस्थितीला प्रशासन आणि कंत्राटदार सर्वस्वी जबाबदार राहतील असा इशारा सूर्याजी यांनी दिला आहे. नळ पाणी योजनेचं जे सावंतवाडी शहरामध्ये काम चालू आहे, तर त्या ठिकाणी मुख्य पाईपलाईनचं काम पाणेकोंड धरण ते नरेंद्र डोंगर टाकी या ठिकाणी चालू आहे. तर 14 फेब्रुवारी पासून हे काम या कामाला सुरू. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाला जर लवकरात लवकर जाग आली तर या ठिकाणी ही योजना यशस्वी होईल. अन्यथा हे 57 कोटी रुपये पाण्यात जातील. आणि आज जवळपास 6 महिना झालाय तरी या रस्त्याचं डांबरीकरणाचं काम पूर्ण झालेलं नाही. आज WBM करायचं आहे, BBM करायचं, BBM करून किती दिवसात देणार असा काल ज्यावेळी स्थानिक नगरसेवक सुधीर आडिवरेकर यांनी ही ठेकेदारी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. यावेळी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर येऊन पाहणी केली असता कामाचा दर्जा सुमारास असल्याचे निदर्शनास आले. यावेळी सभापती सुधीर आडिवरेकर, आनंद नेवगी, प्रतीक बांदेकर, नगरसेवक देव्या सूर्याजी, देवा टेमकर, नगरपरिषद बांधकाम अधिकारी तुषार सरडे, रहिवासी अवधूत नार्वेकर, विकास गोवेकर, बंड्या कुलकर्णी, बबुल मिशाळ, प्रथमेश प्रभू आदीसह रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पंकज मडिये, जनशक्ती, सावंतवाडी.